अकोले तालुक्यातील देवठाण येथील आढळा धरणाचे पारंपरिक जलपूजन सोमवारी सकाळी मोठ्या उत्साहात पार पडले। अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लाहामटे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच देवठाण ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागातून हा धार्मिक सोहळा संपन्न झाला। आमदार डॉक्टर किरण लाहामटे यांचे धरण परिसरात आगमन होताच ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात त्यांचे स्वागत करत भव्य मिरवणूक काढली। त्यानंतर आढळा धरण परिसरात विधिवत पूजा अर्चा करण्यात आली। जलपूजनानंतर आमदार लाहामटे व उपस्थित मान्यवरांनी आढळा मातेची आरती केली। यावेळी आढळा मातेला साडी चोळी अर्पण करून समृद्धी, चांगला पाऊस आणि शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी प्रार्थना करण्यात आली। यावेळी बोलताना आमदार डॉक्टर किरण लाहामटे म्हणाले, मी आमदार झाल्यापासून आढळा धरण सातत्याने भरत आले आहे, त्यामुळे परिसरातील शेतकरी आनंदात असून यंदा कमी कालावधीत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याचा विक्रम झाला आहे। धरण भरल्याने शेतीला मोठा दिलासा मिळाला असून आगामी काळातही मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार आहे। या जलपूजन सोहळ्यास शरद चौधरी, बाजीराव बोंबले, सुधीर शेळके, जालिंदर बोडके, प्रथमेश सहाणे, ईश्वर वाकचौरे, डॉक्टर अविनाश कानवळे, शिवाजी पाटोळे, सुरेश नवले, डॉक्टर मोरे, अनिल कोळपकर, अंकुश वैद्य, दीपक पत्वे, पराग वाडगे, देवठाणचे सरपंच प्रशांत बंदावणे, विठ्ठल शेटे, भानुदास तिकांडे, सचिन दराडे, सुभाष काकड, संतोष काळे, मुरली पथवे, प्रकाश शेकक, परशुराम शेळके, खेमा पतवे, भास्कर बोडके, ललभा गायकवाड, माऊली शेळके, काळभा मेंगाळ, राम सहाणे, मुरलीधर शेळके, कैलास पुंडे, दशरथ उगले, सुहास कर्डिले, काळे गुरुजी, महेश शेळके यांच्यासह ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। यंदा आढळा धरण विक्रमी वेगाने पूर्ण क्षमतेने भरल्याने देवठाण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। जलपूजनाच्या निमित्ताने ग्रामस्थांनी जलसंपदेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत जलसंवर्धनाचा संदेशही दिला। नमस्कार। आज आढळा खोऱ्याच्या दृष्टीनं आनंदाचा दिवस आहे। 4-5 दिवसापूर्वी हे आढळा धरण भरलं आणि त्याआधी सांगवी पाडोशी धरणाचा जलपूजन सोहळा संपन्न झाला होता आणि आजही आढळा धरणाचा जलपूजन सोहळा आढळा परिसरातील सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात संपन्न केलाय। त्याचं कारणही तसंच आहे की हाय आढळा नदी आणि आढळा धरण म्हणजे ह्या भागाची एक जीवनदायिनी आहे। जर हे धरण भरलं नाही तर पाण्याची टंचाई निर्माण होते। माझं मी भाग्य समजतो की जेवढ्या काळापासून मी आमदार झालो आतापर्यंत हे धरण कायम भरलं। उलट 30 ते 40% पाणी सुहास या धरणामध्ये शिल्लक राहिलं दरवर्षी। मुळा खोऱ्यातील धरणं असतील, आढळा खोऱ्यातील धरणं असतील आणि प्रवरा पट्ट्यातील जी धरणं आहेत ही सगळी दरवर्षी भरतायत। वरुणराजाची कृपा आहे। खरं तर मध्ये खूप अतिवृष्टी झाली वरच्या भागामध्ये, दरडी काही ठिकाणी कोसळल्या, झाडं पडली, रस्ते बंद झाले होते, पण प्रशासन आणि कार्यकर्त्यांच्या मदतीनं हे सगळं आपण सुरळीत केलं। नशिबानं कुठल्याही प्रकारची मनुष्य जीवनहानी झाली नाही। काही प्राणी मात्र काही शेळ्या, म्हशी असा काही आदिवासी भागामध्ये शेतकऱ्यांना ह्या जनावरं गमवून त्या आपत्तीचा सामना करावा लागला। पण तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये किंवा आज पाहतो गुजरात तिकडं जेवढा पावसानं हाहाकार माजवलाय तर निसर्गाची कृपा राहिली। अकोले तालुक्यावर मात्र तसं काही संकट आलं नाही। त्यामुळं परमेश्वराचं आणि निसर्ग देवतेचं मनापासून आम्ही ऋणी आहोत। दरवर्षी हे धरण जसं भरतंय तसं कायम ही धरणं भरली पाहिजे। मग आंबीत असेल, मुळा खोऱ्यातलं पिंपळगाव खांड असेल, प्रवरेतलं भंडारदरा असेल, निळवंड असेल किंवा आढळेतलं सांगवी पाडोशी असेल आणि आढळा धरण असेल, ही धरणं कायम भरली पाहिजे। ही धरणं भरली तर ह्या मुळा खोऱ्यात, आढळा खोऱ्यात आणि प्रवरा खोऱ्यात आनंद राहणार आहे, मायबाप जनता सुखी राहणार आहे, समृद्ध राहणार आहे। तर निसर्गाची अशीच कृपा असावी। आज खरोखर सगळे कार्यकर्त्यांची मी मुद्दामच्याला नावं घेत नाही, कारण सगळे तोलामोलाचे कार्यकर्ते, मायबाप जनता या खोऱ्यातून उपस्थित आहे आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा आढळा धरणाचा जलपूजन सोहळा झाला। धरण निर्माण झाल्यापासून 2019च्या आधी फक्त 15 ते 16 वेळा हे धरण भरलं होतं, पण ह्या 5-7 वर्षामध्ये मात्र दरवर्षी धरण भरते। हा आमच्यासाठी मोठा आनंद आहे। जलसंपदा विभाग आहे, त्यांचंही पाण्याचं नियोजन खूप चांगलं असतं।
त्याबद्दल त्यांचंही मनापासून धन्यवाद देतो आणि परत एकदा मीडिया सर्व उपस्थितांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. संपादक शुभम फापाळे, आवाज सह्याद्रीचा, अकोले, अहिल्यानगर.